नेस्ले 26 जून 2025 रोजी झालेल्या बोर्ड मीटिंगमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने एकास एक बोनस शेअर्सला मंजुरी दिली आहे. याचाच अर्थ प्रत्येक पूर्णपणे भरलेला ₹1 फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरसाठी एक नवीन बोनस शेअर दिला जाणार आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 1.15% वाढीसह ₹2,392 पातळीवर बंद झाला आहे. अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने त्या मीडिया रिपोर्ट्सना फेटाळून लावले की ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की कंपनीविरुद्ध भारतीय स्पर्धा आयोग म्हणजेच CCI सिमेंट कार्टेलायझेशन प्रकरणात तपास करत आहे. कंपनीने NDTV आणि इतर काही रिपोर्ट्सना खोटे आणि दिशाभूल करणारे असे म्हटले. याबाबत कंपनीने स्पष्टीकरणात सांगितले की हे स्पष्ट करण्यात येते की कंपनी केस क्रमांक 35/2020 या प्रकरणात CCI कडून कोणत्याही प्रकारच्या तपासाअंतर्गत नाही. ना कंपनीला CCI कडून या प्रकरणात कोणताही आदेश प्राप्त झालाय, ना कंपनीच्या कोणत्याही आर्थिक कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड KV प्रदीप यांनी व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर पदाचा राजीनामा दिलाय, जो 4 जुलै 2025 पासून लागू झालाय. तर PV कृष्णरेड्डी यांना बोर्डाचे चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आले. ही नेमणूक 5 जुलै 2025 पासून प्रभावी असेल. तर P राजेश रेड्डी जे सध्या नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत त्यांची होल टाइम डायरेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ही नेमणूक देखील 5 जुलै 2025 पासून प्रभावी असेल, मात्र ती शेअरधारकांच्या मंजुरीच्या अधीन राहील. हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीला 913 कोटींची मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. विशेष बाब म्हणजे ही ऑर्डर कंपनीच्या सध्याच्या 866 कोटींच्या मार्केट कॅपिटलायझेशनपेक्षाही अधिक आहे. ही ऑर्डर अपोलो ग्रीन एनर्जी लिमिटेड म्हणजेच पूर्वीचे अपोलो इंटरनॅशनल लिमिटेड कडून प्राप्त झाली आहे. या प्रकल्पामध्ये 200 मेगावॅट ग्रीड संलग्न सोलर फोटोव्होल्टेक प्रोजेक्टचा समावेश आहे. कंपनीला यासाठी लेटर ऑफ अवॉर्ड देखील प्राप्त झाले आहे. इंडसइंड बँक 30 जून 2025 पर्यंतच्या कालावधीत बँकेच्या नेट ॲडव्हान्सेसमध्ये 3.9% वार्षिक घट नोंदवली गेली आहे. नेट ॲडव्हान्सेस आता 3.34 लाख कोटी आहेत, जे मागील वर्षी याच कालावधीमध्ये 3.47 लाख कोटी इतके होते. आणि ह्या तिमाहीत बँकेच्या डिपॉझिट्समध्ये 0.3% वार्षिक घट झाली असून एकूण ठेवी 3.97 लाख कोटींवर आल्या आहेत. 30 जून 2025 रोजी कासा रेशिओ 31.49% आलाय, जो एका वर्षापूर्वी 36.67% इतका होता. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीला दक्षिण रेल्वेकडून इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सिस्टीमच्या अपग्रेडेशन संदर्भात एक महत्त्वाची ऑर्डर प्राप्त झाली आहे. हे अपग्रेडेशन सलेम विभागात होणार आहे. या ऑर्डरची एकूण किंमत 143 कोटी इतकी आहे आणि हा प्रकल्प 24 महिन्यांच्या आत पूर्ण करायचा आहे. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीला सुमारे $6.23 दशलक्ष म्हणजे अंदाजे 52 कोटी रुपये किमतीचे 2 वेगवेगळे निर्यात ऑर्डर प्राप्त झालेत. पहिली ऑर्डर ही कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडेंट स्टेट्स क्षेत्रामधून आली आहे, ज्यामध्ये हेवी ड्युटी बुलडोझर पुरवले जाणार आहेत. तर दुसरी ऑर्डर उझबेकिस्तानमधून प्राप्त झाली असून त्यामध्ये हेवी परफॉर्मन्स मोटर ग्रेडरची सप्लाय केली जाणार आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 1.73% वाढीसह ₹4,530 पातळीवर बंद झालाय. डाबर वित्तीय वर्ष 2025-26च्या पहिल्या तिमाहीतील कामगिरी संमिश्र राहणार असल्याचे कंपनीने सांगितले. कंपनीच्या अंदाजानुसार पुढील तिमाहीमध्ये वाढीचा वेग वाढण्याची अपेक्षा कंपनीने व्यक्त केलाय. होम आणि पर्सनल केअर तसेच हेल्थकेअर सेगमेंटमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र बेव्हरेजेस विभागावर बेमौसम पाऊस आणि कमी उन्हामुळे परिणाम झाला आहे. या घसरणीमुळे कंपनीच्या एकत्रित उत्पन्नावर नकारात्मक परिणाम झालाय.
ओरल केअर, होम केअर आणि स्किन केअर ह्या उत्पादनांची विक्री चांगली होण्याची कंपनीला अपेक्षा आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.69% वाढीसह 495 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे. टाटा स्टील कंपनीला ओडिशा सरकारकडून 1902.7 कोटींचा डिमांड लेटर प्राप्त झाला आहे. हा डिमांड सुकिंदा क्रोमाइट ब्लॉक मधून खनिजांच्या डिस्पॅच संदर्भातील पुनर्मूल्यांकनावर आधारित आहे. याबाबत कंपनीची प्रतिक्रिया अशी आहे की टाटा स्टीलने या डिमांडला तर्कहीन आणि कोणत्याही ठोस आधाराशिवाय असल्याचे म्हटले आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की ती या प्रकरणात न्यायालयीन किंवा अर्धन्यायालयीन मार्गांचा अवलंब करणार आहे. धनलक्ष्मी बँकेच्या एकूण व्यवसायामध्ये 15.8% वार्षिक वाढ झाली आहे. बँकेचा एकूण व्यवसाय आता 29,054 कोटींवर पोहोचला आहे. बँकेचे ग्रॉस ॲडव्हान्सेस वार्षिक आधारावर 17.3% वाढून 12,484 कोटी झालेत, जे गेल्या वर्षी याच तिमाहीत 10,643 कोटी इतके होते. ह्यामध्ये गोल्ड लोन पोर्टफोलिओचा सर्वाधिक वाटा राहिला आहे. गोल्ड लोनमध्ये 28.1% वाढ नोंदवली गेली असून ते 4,039 कोटींवर पोहोचले आहे. IDBI बँकेच्या Q1 अपडेटमध्ये म्हणजेच पहिल्या तिमाहीच्या अपडेटमध्ये एकूण व्यवसायात वार्षिक 8% वाढ झाली, तर बँकेच्या टोटल डिपॉझिट्समध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 7% वाढ झाली. बँकेच्या नेट ॲडव्हान्सेसमध्ये 9% वाढ झाली. मात्र कासा डिपॉझिट्स मागील वर्षीच्या तुलनेत 2% घटले आहेत. बँक ऑफ इंडिया Q1च्या पहिल्या तिमाहीमध्ये बँकेच्या ग्लोबल व्यवसायामध्ये वार्षिक 10.3% वाढ झाली. ही वाढ झाल्यानंतर बँकेचा एकूण ग्लोबल व्यवसाय 15.05 लाख कोटींवर पोहोचला आहे, जो की गेल्या वर्षी ह्याच कालावधीमध्ये 13.65 लाख कोटी इतका होता. ग्लोबल डिपॉझिट्स थोडक्या वाढीसह 8.34 लाख कोटी झाले आहेत, तर ग्लोबल ग्रॉस ॲडव्हान्सेसमध्ये 12% वाढ झाली असून ते आता 6.72 लाख कोटी इतके झाले आहेत, जे गेल्या वर्षी 6 लाख कोटी इतके होते. शुक्रवारी बँकेचा शेअर 0.5% घसरणीसह 118 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे. श्याम मेटॅलिक्स Q1 म्हणजेच पहिल्या तिमाहीत कंपनीची स्टेनलेस स्टील विक्री 19,813 टन झाली आहे, जी मागील तिमाहीच्या तुलनेत 18% कमी आहे. मात्र ॲव्हरेज रिअलायझेशन म्हणजे सरासरी प्राप्ती 8% वाढून 1.38 लाख प्रति टन झाली आहे. ॲल्युमिनियम फॉईल सेगमेंटमध्ये कंपनीने Q1 मध्ये 3% तिमाही घसरणीसह 5,440 टन विक्री केली आहे. गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीने आपल्या पहिल्या तिमाहीच्या अपडेटमध्ये सांगितले की स्टँड अलोन व्यवसायात उच्च सिंगल डिजिट ग्रोथ 8 ते 9% आसपास होण्याची शक्यता आहे. व्हॉल्यूम ग्रोथ ही मजबूत राहिली असून सतत सुधारणा दिसून आली आहे. होम केअर सेगमेंटमध्ये व्हॅल्यू आणि व्हॉल्यूम दोन्हीमध्ये डबल डिजिट ग्रोथ 10% अधिक अपेक्षित आहे. तर पर्सनल केअर सेगमेंटमध्ये म्हणजे उदाहरणार्थ साबण ह्या सेगमेंटमध्ये लो सिंगल डिजिट ग्रोथ होण्याची शक्यता आहे. साबणाच्या विक्रीवर परिणाम झाल्यामुळे ह्या विभागाची वाढ मर्यादित राहू शकते. शिल्पा मेडिकेअर लिमिटेड ब्राझीलच्या रेग्युलेटरी ऑथॉरिटी अन्विसाने तिच्या सबसिडियरी कंपनी शिल्पा फार्मा लाईफ सायन्सेसच्या युनिटचे GMP म्हणजेच गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचे निरीक्षण कोणतीही मोठी आक्षेपार्ह बाब न नोंदवता म्हणजेच कोणत्याही मेजर त्रुटी न नोंदवता यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.52% वाढीसह 895 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे. शेअर मार्केटमधील अशाच ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.